वेलकम स्टुडंट. एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट या लेसनमध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम याच्यामधलं आपण रिलेशन स्टडी केलं किंवा एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे ते स्टडी केलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन जे आहे ते स्टडी करणार आहोत. सो पॉईंट स्टार्ट करण्याआधी फर्स्ट ऑफ ऑल एन्व्हायरमेंट म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. सो व्हॉट इज एन्व्हायरमेंट? एन्व्हायरमेंट इज एनिथिंग अराउंड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, सो लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आजूबाजूला असणारे, मग त्याच्यामध्ये लिव्हिंग मटेरियल असेल किंवा नॉन लिव्हिंग असतील, तर या सगळ्याला एकत्रितपणे आपण एन्व्हायरमेंट असं म्हणतो. तर या एन्व्हायरमेंटमध्ये फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल असे वेगवेगळे फॅक्टर जे आहेत ते इन्क्लूड केलेले असतात. तर हा जो एन्व्हायरमेंट आहे आणि याच्यामधले वेगवेगळे जे फॅक्टर्स आहेत यांचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी नेचरमध्ये वेगवेगळ्या सायकल ज्या आहेत या रन होत असतात. आपण 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेले आहेत. नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल. तर त्या सायकल आपल्याला माहिती आहेत. जसं की ऑक्सिजन फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये प्लांट प्रोड्यूस करतात. हा ऑक्सिजन बाकीचे ॲनिमल्स स्वतः प्लांट कन्झ्युम करतात आणि या प्रोसेसमध्ये ते CO2 रिलीज करतात. तर ती जी सायक्लिक प्रोसेस आहे ऑक्सिजनची ती आपण 9thमध्ये पाहिलेली आहे. नायट्रोजन सायकल स्टडी केलेली आहे, कार्बन सायकल पाहिलेली आहे. तर नेचरमध्ये अशा वेगवेगळ्या सायकल, इव्हन वॉटर सायकल म्हणजे पावसाच्या रूपाने अर्थवरती वॉटरची लेवल किंवा वॉटर जे आहेत ते मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. तर अशा वेगवेगळ्या नॅचरल सायकल आहेत एन्व्हायरमेंटमध्ये ज्या एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन करत आहेत. याशिवाय एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या फूड चेन ज्या आहेत त्यासुद्धा रन होत आहेत आणि या फूड चेनसुद्धा एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. आपल्याला माहिती आहे सपोज एखाद्या फूड चेनमधले एखादी लिंक जर डिस्टर्ब झाली तरीसुद्धा सगळी फूड चेन जी आहे ती डिस्टर्ब होते आणि त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट इकोसिस्टीमवरती आणि इन शॉर्ट एन्व्हायरमेंटवरती होत असतो. सो एन्व्हायरमेंटमध्ये होत असणाऱ्या सायकल आणि फूड चेन एन्व्हायरमेंटच्या बॅलन्ससाठी व्यवस्थित रन होणं गरजेचं आहे. मग एवढं महत्त्वाचं का आहे आपल्यासाठी एन्व्हायरमेंट? तर ह्युमन बिईंगचं जे एक्झिस्टन्स आहे, आपलं जे अस्तित्व आहे हे एन्व्हायरमेंटशिवाय असूच शकत नाही. एन्व्हायरमेंट जर नसेल ते प्लांट्स, बाकीचे छोटे छोटे इन्सेक्ट, प्रत्येक गोष्टीचं इम्पॉर्टन्स आहे. प्लांट इम्पॉर्टंट आहेतच, ते फूड तयार करतायत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो ऑक्सिजन आहे हे तयार करण्याचं काम प्लांट्सच करत असतात. याशिवाय प्लांट इम्पॉर्टंट आहेत कारण ते फूड आणि ऑक्सिजन तयार करतात. बाकीचे वेगवेगळे कन्झ्युमर जे आहेत ही सगळी चेन किंवा हा सगळा एन्व्हायरमेंटचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी गरजेचे आहेत. इवन डर्टी इन्सेक्टसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे सगळं आपण स्टडी केलेलं आहे. तर ह्युमन बिईंगचं एक्झिस्टन्स जे आहे ते एन्व्हायरमेंटशिवाय असू शकत नाही. त्यामुळे हे एन्व्हायरमेंट कॉन्झर्व करणं, चांगल्या कंडिशनमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. जर आपण कॉन्झर्व नाही केलं तर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट ह्युमन बिईंगवरती सुद्धा होऊ शकतो. तर आता एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हा पॉईंट आपण स्टार्ट करतो आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. इन एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन सी व्हेरियस नॅचरल फॅक्टर and artificial factor harm environment. वेगवेगळे नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर आहेत जे एन्व्हायरमेंटला हार्म करू शकतात, एन्व्हायरमेंटला त्रासदायक ठरू शकतात. ओके, आणि जे नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर, नॅचरल म्हणजे अर्थक्वेक आहे किंवा ह्याचं एक्सप्लोजन आहे, व्हॉल्कॅनिक एक्सप्लोजन आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे नॅचरल फॅक्टर. आणि आर्टिफिशियल फॅक्टर जे आहेत याच्यामध्ये मग आपलं इंडस्ट्रियलायझेशन, याच्यामधून रिलीज केले जाणारे वेगवेगळे गॅसेस असतील, आपण रिलीज करत असलेले वेगवेगळे केमिकल्स असतील. तर हे जे केमिकल्स आहेत हे सगळे फॅक्टर, सो काही फॅक्टर नॅचरल आहेत आणि काही आर्टिफिशियल फॅक्टर्स आहेत. तर हे नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर जे आहेत ते एन्व्हायरमेंटला हार्म करत आहेत. आणि एन्व्हायरमेंटमध्ये जे फॅक्टर्स आहेत क्रिएट इम्बॅलन्स of various factor
इन एन्व्हायरमेंट. सो एन्व्हायरमेंटमधल्या वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये हे काय क्रिएट करतात, इम्बॅलन्स जे आहे ते क्रिएट करण्याचं काम करतात. ओके, आणि त्याच्याचपैकी एक प्रॉब्लेम म्हणजे एन्व्हायरमेंट पोल्युशनसुद्धा आहे. ओके, सो आपण एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन स्टडी करतोय. एन्व्हायरमेंट जे आहे ते आहे त्या चांगल्या कंडिशनमध्ये कॉन्झर्व करणं खूप गरजेचं आहे, कारण या एन्व्हायरमेंटशिवाय ह्युमन बिईंगचं एक्झिस्टन्स जे आहे ते असू शकत नाही. मग आता एन्व्हायरमेंट कशामुळे डिस्ट्रॉय होते, खराब होतं आहे, तर वेगवेगळे नॅचरल फॅक्टर आहेत, तर काही आर्टिफिशियल फॅक्टर आहेत. हे फॅक्टर जे आहेत हे एन्व्हायरमेंटला हार्म करतायत, त्याला डिस्ट्रॉय करतायत. यामुळे एन्व्हायरमेंट जे आहे ते चांगल्या कंडिशनमध्ये राहत नाही आहे. याशिवाय इट क्रिएट इम्बॅलन्स ऑफ व्हेरियस फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. हे जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर, हे एन्व्हायरमेंटमधल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इम्बॅलन्स क्रिएट करण्याचं सुद्धा काम करतात. याशिवाय एन्व्हायरमेंट पोल्युशन हा सुद्धा एक मोठा इश्यू आहे. हे सुद्धा या वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे कॉज केलं जातं आहे. मग आता पोल्युशन काय आहे, त्याचा इफेक्ट आपण पाहणार आहोत, पण त्याआधी नॅचरल फॅक्टर अँड आर्टिफिशियल फॅक्टर कोणते आहेत जे आपल्या एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहेत हे आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट इज फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. ओके, सो आपल्या एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत हे मेन 2 टाईपचे फॅक्टर्स आहेत. त्यातला फर्स्ट जो आहे त्या फॅक्टरला आपण म्हणतोय नॅचरल फॅक्टर. आणि सेकंड जो आहे तो आर्टिफिशियल फॅक्टर. सो 2 टाईपचे फॅक्टर्स आहेत, नॅचरल फॅक्टर्स आणि आर्टिफिशियल फॅक्टर. हे वेगवेगळे फॅक्टर जे आहेत ते आपल्या एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करत आहेत, एन्व्हायरमेंटला हार्म करत आहेत किंवा त्याचं नुकसान करत आहेत. मग त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहतोय की कोणते नॅचरल फॅक्टर्स आहेत, तर याच्यामध्ये व्होल्कॅनिक इरप्शन, अर्थक्वेक, नेक्स्ट आहे फॉरेस्ट फायर. सो असे वेगवेगळे रिझन आहेत. सो फर्स्ट सांगितलं व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होणं, किंवा नेक्स्ट आहे अर्थक्वेक म्हणजे भूकंप होणं. त्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते आहे फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलामध्ये अचानक लागलेली आग जी असेल ते. याशिवाय क्लाउड बस्टिंग आहे, ढगफुटी होणं. तर फ्लड आहे. असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, हे सगळे नॅचरल आहेत. बघा, व्होल्कॅनिक इरप्शन नेचरमध्ये होणारी, ज्वालामुखीचा उद्रेक निसर्गामध्ये होणारी एक घटना आहे. अर्थक्वेक आहे. फॉरेस्ट फायरसुद्धा नेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जे फॉरेस्ट असतात यांच्यामधल्या ब्रांच एकमेकांवरती कंटिन्युअस जे आहेत ते घासल्यामुळे तिथं आग लागते, ज्याला आपण फॉरेस्ट फायर असं म्हणतो. आणि या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वूड किंवा ती झाडं जी आहेत ती त्याच्यामध्ये जळतात आणि याच्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्युशन क्रिएट होतं. क्लाउड बस्टिंग आहे किंवा फ्लड आहे. तर असे वेगवेगळे नॅचरल फॅक्टर्स आहेत जे आपल्या एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करत आहेत किंवा एन्व्हायरमेंटला त्रासदायक ठरत आहेत. तसंच मॅनमेड फॅक्टर्स आहेत. मॅनमेड फॅक्टर जे दिलेले आहेत याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. तर फर्स्ट अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, ट्रान्सपोर्ट, ओके. तर हे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मग याच्यामध्ये अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण. मग शहरीकरणामुळे शहरामध्ये लोकांची संख्या वाढते आणि जेवढी संख्या वाढते तेवढं जास्त पोल्युशन जे आहे ते क्रिएट केलं जातं आहे. सेकंड इंडस्ट्रियलायझेशन आहे. इंडस्ट्रीजचा नंबर वाढतो आहे आणि जेवढ्या इंडस्ट्रीज वाढत जाणार
तेवढं याच्यामध्ये पोल्युशन जे आहे ते वाढत जाणार आहे. शिवाय ट्रान्सपोर्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, या ट्रान्सपोर्टमधून सुद्धा वेगवेगळ्या टाईपचं पोल्युशन जे आहे ते होत असतं. नेक्स्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग. कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस, रोड. तर ह्या कन्स्ट्रक्शनमुळे सुद्धा एन्व्हायरमेंटला हार्म होतं. तर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनमध्ये फर्स्ट आपण काय सांगितलं, तर आपलं जे एन्व्हायरमेंट आहे हे वेगवेगळ्या नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्समुळे अफेक्ट होते. मग नॅचरल फॅक्टर्स कोणते, तर व्हॉल्कॅनिक इरप्शन, अर्थक्वेक, फॉरेस्ट फायर, क्लाउड बस्टिंग, फ्लड, हे वेगवेगळे नॅचरल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटवरती परिणाम होतो. आणि काही आर्टिफिशियल आहेत जसं की अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, ट्रान्सपोर्ट, कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस, रोड, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, असे वेगवेगळे आर्टिफिशियल फॅक्टर्स आहेत जे एन्व्हायरमेंटला हार्म करत आहेत. जेव्हा हे फॅक्टर्स एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करतात तेव्हा एन्व्हायरमेंटमधल्या वेगवेगळ्या फॅक्टरचा इम्बॅलन्स जो आहे तो क्रिएट होतो. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जर आपलं एन्व्हायरमेंट खराब झालं तर याचा डायरेक्ट परिणाम जो आहे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या एक्झिस्टन्सवरती होईल. सो बघा, इट विल अफेक्ट ऑन एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो यावेळी आपण जर एन्व्हायरमेंटला हार्म करत राहिलो तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट एन्व्हायरमेंटवरती जो काही परिणाम होतोय त्याचा परिणाम लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या एक्झिस्टन्सवरती होईल, त्यांच्या जगण्यावरती होईल. तर यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम्स कमी केले पाहिजेत आणि आपलं एन्व्हायरमेंट कॉन्झर्व केलं पाहिजे. मग आता जे एन्व्हायरमेंटवरती जे इफेक्ट होत आहेत तर त्यातला एन्व्हायरमेंट पोल्युशन हा सगळ्यात मोठा हार्म जो आहे तो त्याच्यामध्ये क्रिएट केला जातो. मग आता पोल्युशनबद्दल काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते पहा. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का पहा. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्व करणं म्हणजे काय, तर आपलं एन्व्हायरमेंट चांगल्या कंडिशनमध्ये ठेवणं. हे कशामुळे अफेक्ट होत आहे, तर वेगवेगळ्या नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टरमुळे. इथं नॅचरल फॅक्टर्स आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स चार्टमध्ये सांगितलेले आहेत. जेव्हा हे फॅक्टर्स एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करतात तेव्हा काय काय होतं. फर्स्ट, इट क्रिएट इम्बॅलन्स ऑफ व्हेरियस फॅक्टर्स इन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमधल्या वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये हे इम्बॅलन्स क्रिएट करतं. आणि सेकंड, इट अफेक्ट ऑन एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या एक्झिस्टन्सवरती सुद्धा हे अफेक्ट करतं. तर याच्यामधला एन्व्हायरमेंट पोल्युशन हा एक परिणाम आहे जो मेजर. बघा, हे वेगवेगळे फॅक्टर्स कोणावरती अफेक्ट करत आहेत, एन्व्हायरमेंटवरती. मग काय काय परिणाम होत आहेत. फर्स्ट हा इफेक्ट आहे की इट क्रिएट इम्बॅलन्स ऑफ व्हेरियस एन्व्हायरमेंटल फॅक्टर. सेकंड, इट क्रिएट एन्व्हायरमेंट पोल्युशन. अँड थर्ड, इट अफेक्ट ऑन एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या एक्झिस्टन्सवरती अफेक्ट करतायत, जगण्यावरती परिणाम करतायत, एन्व्हायरमेंट पोल्युशन कॉज करतायत आणि वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमधल्या फॅक्टर्समध्ये इम्बॅलन्स क्रिएट करतायत. हे सगळे परिणाम कोणामुळे होत आहेत, वेगवेगळ्या नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टरमुळे. कोणते नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर, तर नॅचरल व्हॉल्कॅनिक इरप्शन, अर्थक्वेक, फॉरेस्ट फायर एक्सेट्रा. आणि आर्टिफिशियलमध्ये अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, ट्रान्सपोर्ट, कन्स्ट्रक्शन हे पॉईंट येतात. मग आता याच्यामधला मेजर प्रॉब्लेम आहे एन्व्हायरमेंट पोल्युशन. सो नेक्स्ट आपण स्टडी करतोय एन्व्हायरमेंट पोल्युशन. सो सी, ओके. सो वेगवेगळे नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर आपल्या एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करत आहेत आणि या इफेक्टमुळे किंवा एन्व्हायरमेंटवरती या फॅक्टर्सनी अफेक्ट केल्यामुळे आपण त्याचे जे परिणाम आहेत ते पाहिले. तर त्याच्यामध्ये फर्स्ट, एन्व्हायरमेंटमधल्या वेगवेगळ्या फॅक्टर्समध्ये इम्बॅलन्स क्रिएट होतो. सेकंड आपण पाहिलं ते म्हणजे एन्व्हायरमेंट पोल्युशन क्रिएट होतं. अँड थर्ड, इट अफेक्ट ऑन एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर याच्यामधला एन्व्हायरमेंट पोल्युशन हा मेजर इश्यू किंवा बिग प्रॉब्लेम जो आहे तो एन्व्हायरमेंटमध्ये क्रिएट होतो आहे. मग सगळ्यात फर्स्ट पोल्युशन म्हणजे काय आपण पाहणार आहोत. त्यानंतर पोल्युशनचे रिझन्स आपण पाहणार आहोत आणि फायनली पोल्युशनचे टाईप्स. सो सी, व्हॉट इज पोल्युशन. कंटामिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. कोणत्याही मटेरियलचं कंटामिनेशन होणं म्हणजे नॅचरली, सपोज एक वॉटर आहे तर वॉटरमध्ये नॅचरली कोणत्या गोष्टी पाहिजेत त्या सोडून
एक्स्ट्राच्या आणि हार्मफुल गोष्टी जर वॉटरमध्ये ॲड होत असतील तर त्याला म्हटलं जातं वॉटर पोल्युशन. सो कंटामिनेशन, बाहेरून एखादी कोणतीही एक्स्ट्राची गोष्ट त्यात ॲड होणं. फॉर एक्झाम्पल एअरचं नॅचरल कंपोजिशन काय आहे, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर आणि बाकीचे काही इनर्ट गॅसेस हे एअरमध्ये प्रेझेंट असतात. तर हे सोडून एक्स्ट्राचे आणि हार्मफुल थिंग एअरमध्ये ॲड होणं याला कंटॅमिनेशन म्हणायचं. सो कोणत्याही गोष्टीचं जर कंटॅमिनेशन झालं तर त्याला पोल्युशन असं म्हटलं जातं. पोल्युशनची अजून एक डेफिनेशन दिलेली आहे. पोल्युशन इज अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज इन सराउंडिंग. सो पहिली गोष्ट तर चेंज होतं आहे आपल्या सराउंडिंगमध्ये आणि हा जो चेंज आहे, हा जो बदल आहे हा अननेसेसरी आहे, गरजेचा नाही हा बदल, आणि अनॲक्सेप्टेबल आहे, तो ॲक्सेप्ट करण्यासारखा सुद्धा नाही. So there is a change in our surrounding which is unnecessary and unacceptable due to natural event or human activity. काही नॅचरल इव्हेंट असतील त्याच्यामुळे किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे आपल्या आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे ते काय होतं आहे, चेंज होतं आहे, आणि यालाच काय म्हटलं जातं, एन्व्हायरमेंट पोल्युशन. सो यात काय काय महत्त्वाचं लक्षात ठेवणार बघा. अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज इन सराउंडिंग. सराउंडिंगमध्ये काय होतं आहे, चेंज होतं आहे. कोणामुळे होतं आहे, तर काही नॅचरल इव्हेंटमुळे आणि काही ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे, आणि या चेंजलाच आपण काय म्हणतो आहे, एन्व्हायरमेंट पोल्युशन. फायनली एकदा डेफिनेशन सांगते, बुकमध्ये हे पॉईंट नोट डाऊन करून घ्या तुम्ही सगळ्यांनी. अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज, अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज इन सराउंडिंग due to various natural event and human activities. So those changes are called as environment pollution. या चेंजेसना काय म्हटलं जातं, एन्व्हायरमेंट पोल्युशन असं म्हटलं जातं. याचीच अजून एक डेफिनेशन आहे, डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर इज एन्व्हायरमेंट पोल्युशन. सो त्या एन्व्हायरमेंट पोल्युशनमध्ये इथं सुद्धा तेच दिलं आहे. इथं अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज दिलेले, इथं डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंज दिलेला आहे. या ठिकाणी चेंज कोणामध्ये होत होता, तर सराउंडिंग आपलं चेंज होत होतं. इथं बघा डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंज इन. आता आपलं सराउंडिंग म्हणजे तरी काय आहे, तर सराउंडिंगमध्ये असणारं एअर, लाईट, ह्या सगळ्या फिजिकल गोष्टी, काही केमिकल गोष्टी आणि बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. So direct or indirect change in physical, chemical and biological properties of air, water and soil which will be harmful to human and other is environment pollution. मग आता बघा इथं अननेसेसरी आणि अनॲक्सेप्टेबल चेंज आपण बघितला सराउंडिंगमध्ये, आणि इथं डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंज हा सुद्धा कोणामध्ये, सराउंडिंगमध्ये, एअर, वॉटर, सॉइल याच्यामध्ये. सो डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंज इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर. एअरच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर एअरमध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्यांच्यामधल्या केमिकल इंटरॅक्शन कशा पाहिजेत, एअरमध्ये कोणकोणते बायोलॉजिकल गोष्टी पाहिजेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिजेत, हे ठरलेलं आहे. हे सोडून वेगळ्या जर गोष्टी ॲड झाल्या आणि त्या गोष्टी ह्युमन बिईंगला आणि इतरांना जर हार्मफुल ठरल्या तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, पोल्युशन, एन्व्हायरमेंट पोल्युशन. सो 3 डेफिनेशन तुमच्यासमोर आहेत. First definition is contamination of any material is its pollution. Second, unnecessary and unacceptable change in surrounding due to human activities or natural event is called as environment pollution. And last, direct or indirect change in physical, chemical and biological property of air, water and soil which can be harmful to human and other living organism. So such type of change in physical, chemical and biological property of air, it is also called as environment pollution. So आता आपण बघितलं की वेगवेगळे नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करतात, आणि याचा एक मेजर इफेक्ट म्हणजे एन्व्हायरमेंट काय होतं आहे, पोल्यूट होतं आहे, पोल्युशन होतं आहे. मग पोल्युशन काय आहे याच्या आपण 3 डेफिनेशन पाहिल्या. आता नेक्स्ट ह्या पोल्युशनचे जे रिझन आहेत ते रिझन आपण पाहणार आहोत. सो काय रिझन आहे बघा. फर्स्ट reason is population explosion. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट.
लोकसंख्या जी आहे ती खूप जास्त वाढायला लागलेली आहे आणि तुम्ही कोणताही प्रॉब्लेम घ्या एन्व्हायरमेंटमधला तर याचं मूळ रूट कॉज जर तुम्ही पाहिलं तर ते आहे पॉप्युलेशन. सो पॉप्युलेशन वाढल्यामुळे तितक्याच नीड किंवा गरजा वाढत आहेत, नॅचरल रिसोर्सवरती स्ट्रेस येतो आहे, पोल्युशन वाढतं आहे. सो पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे पोल्युशन होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे डिफॉरेस्टेशन. थर्ड अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, ओके, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, ओके. सगळ्यांच्या लक्षात येते का बघा. एन्व्हायरमेंट पोल्युशनचे रिझन काय आहेत, कशामुळे पोल्युशन होतं. सो फर्स्ट पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्या खूप वाढल्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्यूट होतं आहे. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड झाल्यामुळे, जंगलं कमी झाल्यामुळे. इंडस्ट्रियलायझेशन, इंडस्ट्रीचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढल्यामुळे. नेक्स्ट आहे अर्बनायझेशनचा अर्थ होतो शहरीकरण, शहरामध्ये लोकांची संख्या वाढल्यामुळे. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस जे आहेत हे प्रमाणापेक्षा जास्त वापरल्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होतं आहे. सो मुलांना बोर्डवरती मी सध्या पोल्युशनच्या 3 डेफिनेशन लिहिलेल्या आहेत आणि या डेफिनेशननंतर नेक्स्ट आपण रिझन्स पाहिले एन्व्हायरमेंट पोल्युशनचे. फर्स्ट पॉप्युलेशन एक्सप्लोजन, सेकंड डिफॉरेस्टेशन, नेक्स्ट इंडस्ट्रियलायझेशन, नेक्स्ट अर्बनायझेशन, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. सो हे काही रिझन्स आहेत ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्युशन कॉज केलं जातं. मग आता हे जे पोल्युशन आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे, मग कोणकोणत्या प्रकारचं पोल्युशन होतं बघा. आता पोल्युशन व्हेरियस टाईप्स ऑफ पोल्युशन कॉज केले जातात. मग याच्यामध्ये टाईप्स ऑफ पोल्युशन आपण काही इथं स्टडी करणार आहोत. तर कोणकोणते टाईप आहेत तुम्हाला माहिती आहेत. फर्स्ट एअर पोल्युशन, नेक्स्ट वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नेक्स्ट सॉइल पोल्युशन, साऊंड पोल्युशन, थर्मल पोल्युशन, रेडिएक्टिव्ह पोल्युशन. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन जे ते आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात आणि हे वेगवेगळे पोल्युशन ह्युमन बिंग आणि बाकीच्या सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती ॲडव्हर्सली अफेक्ट करत आहेत. आणि या सगळ्या पोल्युशन पासून आपल्याला एन्व्हायरमेंट जे आहे ते कॉन्झर्व करायचं आहे किंवा आता ही काळाची गरज बनलेली आहे की एन्व्हायरमेंट कॉन्झर्व केलं पाहिजे. अदरवाईज ह्या सगळ्या पोल्युशनमुळे बाकीचे ऑर्गॅनिझम तर जातीलच, पण त्यांच्याबरोबर ह्युमन बिंगलासुद्धा याच्यामध्ये खूप मेजर हार्म जो आहे तो होऊ शकतो. सो आपण आज स्टडी केलं एन्व्हायरमेंट पोल्युशन, जे वेगवेगळ्या नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टरमुळे काज होतं. मग आता फॅक्टर्स कोणते ते आपण पाहिले. पोल्युशनची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली, पोल्युशनचे रिझन्स सांगितले जसं की पॉप्युलेशन एक्सप्लोजन, डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. हे काही रिझन्स आहेत ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्यूट होतं. आणि टाईप्स ऑफ पोल्युशन, मग याच्यामध्ये फर्स्ट एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, साऊंड पोल्युशन, थर्मल पोल्युशन, असे वेगवेगळ्या टाईपचे पोल्युशन जे आहे ते आपल्याला नेचरमध्ये पाहायला मिळतात. तर यापैकी काही टाईप्स जे आहेत ते आपण इथे डिटेल पाहणार आहोत. सो टाईप्स ऑफ पोल्युशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.